तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस आहे खूप खास. तर काकांसाठी आज पॉवर ट्रेलर घ्यायला चाललो आहे. तर शेतीच्या कामासाठी आता पॉवर ट्रेलर खूप प्रमाणामध्ये वापरला जातो. तर त्यांच्याकडे पॉवर ट्रेलर नव्हता, त्यांच्याकडे पहिले पूर्वी बैल होते, ते त्याने आता विकले आहेत. तर त्यांना आता शेतीसाठी पॉवर ट्रेलर पाहिजे. तर आज आम्ही पाचलमध्ये जाणार आहोत पॉवर ट्रेलर घ्यायला. त्यांनी बघून ठेवलं आहे, तर आज आम्ही घ्यायला जाणार आहोत. आणि सोबतच त्याची प्राईस, त्याची किंमत, त्याचे फीचर्स वगैरे काय असतील तर ते सुद्धा तुम्हाला दाखवू. अजून वेगळं काय त्या दुकानामध्ये भेटतं ते पण दाखवू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आलोय पाचलमध्ये. हलकी बघा, हलकी मग ही किसन क्रॉपची आहे. किरण क्रॉपची चलायला ही 25,000 आहे. किसन क्रॉप चलायला व्यवस्थित पाहिजे. तर बघतायत, डिसाईड करतात कोणता घ्यायचा आहे ते. तर हा मध्ये आहे तो घ्यायचा प्लॅनिंग आहे वाटतं. मोठी नको बाबा, मोठी नको. लहानचीच असली काही ती बघा. तीच ही लहानचीच बघा. मोठी काय करायची आहे? काही एवढा ह्या करायचा. पेट्रोल आहे की डिझेल आहे? पेट्रोल आहे, हा डिझेल आहे. ती डिझेलची नाही, ही डिझेलची नाही. पेट्रोल डिझेलची पाहिजे. हात ठेवला की डिझेल आहे. ठीक आहे ना? याने एवढी वर उचलली आहे. म्हणजे उचलून तुम्ही 5 दिन उचलू शकता ना? हा, पण कसं ते धरणारा व्यवस्थित हा, मग पाहिजे. एक इकडे वाचलं हा. इकडे काय? आता त्याने जर घोटाळा केला तर सगळं मोडतोड व्हायला. ही बघा, अशीच सेम ही आहे. म्हणजे दुसरी कंपनी ही 25,000 आहे. जरा जड आहे. बघा तुम्ही उचलून. लवकर उचला. जड आहे ना? ते उचलून बघतात, जड आहे वाटतं. हा. ही थोडी हलकी इथली. हे इथं उचलता बघा. फाड येणार आहे. बघा उचलून तुम्हाला कसं वाटतं? हा हलकी. जड वाटते त्याच्यापेक्षा. जड वाटते. जड आहे? नाही, त्याच्यापेक्षा, त्या मशीनपेक्षा. नाही. तेवढीच आहे. एवढंच आहे? ही आणि टायरामुळे तुम्हाला वाटतं ही उचलून बघ. हे ही उचललं टायर तेव्हा जास्त काय आहे, ती टायर वर कमी आहे. ही उचलून बघ. ही पण उचलते. नाही तुला वाटत ते बाहेर लावलीस का याच्यापेक्षा जड ती ही होईल. ही किंवा ती बघतायत, ते डिसाईड करतात कोणती घ्यायची. ती थोडी जड आहे, ही थोडी हलकी आहे. पण याच्यावरती एकच फाळ भेटत आहे नांगरायचा, त्याच्यावरती डबल भेटत आहेत. ते बघतायत कोणती घ्यायची, कोणती फायनल करायची ते. ही मधलीवाली फिक्स केली वाटतं. किती वॉल टाकायला लागतं याच्यात? इंजिनला 600 ml, गिअरला 1 लिटर. 2 मिनिटं. हा, 2 मिनिटं. हा टँक किती लिटरचा आहे? पेट्रोल टँक
3.6 लिटर. पण भेटेल का आता फिक्स केलं ही घ्यायची, तर आता याच्यामध्ये ऑइल बिल टाकून देतात काय लोक. किती राहायचं याच्यात ऑइल वगैरे टाकलेलं नसतं ते. डिझेलवरची घे. एकच आहे मोठी आहे लाकडं आहे त्याचं. एकच आहे याचा 10 तासानंतर दोन्ही ऑइल चेंज करायला नाही लागेल. नाही ते नाही. 1 लिटरमध्ये किती तास चालेल? पाऊण तास चालते. 1 लिटर हा. मध्ये. काय? मिक्सर बंद आहे. जेवढी उंची नागरशिला त्याची वर. आता हे आम्ही पण घेतले 7 वर्ष झाली यांच्याकडनं. पण जेवढं आपली वाय नागरायचं किती ते पांढरं होतं चिकट संपत नाही, पण ते खराब होतं. तो पंच कशाने साफ करायचं बोललं? पेट्रोलने धुवायचा, पिळायचा नाही. थोडा प्रेस करायचा. हा, प्रेस, हा. पेट्रोल काढून टाकायचं. जरा उन्हात सुकवायचा. नमस्कार, मशीन घेतोय. मग तुम्ही या माझ्या जोडे नागरात. राजीनामा कशा? चालू करून दाखवतो. बघूया आता चालू पेट्रोल घेऊन आले आहेत. हा नट बोल ना, टाईट करून द्या. हा हा मला अर्धा झाला वरती तो लेबलला टच करतो. केबलला टच करतो. चालू करायचं माहिती आहे. चालू करायचं. स्विच एकदम एवढा पण नाही करायचा, एकदम एवढा पण नाही. पण नाही. हँडलिंगला ठेवायचा, बटन चालू करायचं. इकडे चालू, इकडे ऑफ. चालू केला, हां. गाडी निचलवर काय ती कशी बघायची. करायची नीट? बघा, फर्स्ट आहे, इकडे सेकंड, हा सेकंड. न्यूट्रल 0वर आहे. पाठीपुढे होते काय बघायची गाडी. गेअरवर असेल तर पाठीपुढे होणार. इकडे तिकडे. नाही फर्स्ट झालं बरोबर. हां, सेकंड झाले. हळू टाकायला आणि आता न्यूट्रल झाले. जेव्हा तुम्ही सकाळी चालू कराल तेव्हा पांढरा चॉक आहे, आपला चॉक आहे, चॉक म्हणतात. पांढरा चॉक पाटी घ्यायची. हीट मारता नाही बघा. एवढी बाहेर काढल्यास ती परत पाटी नाही सोडायची. इथून काढलात इथूनच पुढं उठायचं. आता चालू झाली. झालाय चालू आता ट्रॅक्टर. जेव्हा तुमची मशीन आणि गिअर टाकून घ्यायचा. जर तुम्हाला गाडी निकाल रिव्हर्स घ्यायची असेल, गाडी निकाल करायची सांगितल्यानंतर त्याला हा दाबायचा. हा घरी गेल्यावर अर्धा तास चालू ठेवा गाडी. एका जागेवर. तर दाखवलं त्यांनी चालू वगैरे. त्यांचा ट्रॅक्टर वगैरे घेऊन झाला आहे. तर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तुम्ही इकडे येऊ शकता. ते कृषी सेवा केंद्र म्हणून आहे. तर बरोबर तामाण्यात जाणाऱ्या कोणाला विचारलं ना तर तामाण्यात जाणाऱ्या गाड्या कुठे थांबतात, तर या साईडला गाड्या वगैरे थांबतात. तर याच्या समोरच आहे बरोबर. तर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर इथे येऊन घेऊ शकता माहिती. ह्याही सगळे तुमचेच आहेत काय? रिपेरिंगला आलेले आहेत की हे? सेकंड हेड आहेत ती.
हे काय सेकंड हँड विक्रीसाठी आहेत काय? जर मित्रांनो कोणाला सेकंड हँड वगैरे घ्यायचं असेल तर इकडे भेटतात सेकंड हँडमध्ये पण, तर येऊ शकतात. काय स्टार्टिंग वगैरे आहे सेकंड हँडची? हा दादा, सेकंड हँडची प्राईस काय आहे स्टार्टिंग वगैरे? 10 आहे, 12 आहे, 15 आहे, कंडिशन वाईज आहे. कंडिशनवरती आहे काय? 10,000पासून स्टार्ट आहे तिकडे सेकंड हँड. तर कोणाला पाहिजे असेल ते येऊ शकतं इकडे. हे फवारणीचे पंप वगैरे आहे तिकडे आतमध्ये. हे पंपाची प्राईस काय आहे या? तो 1400 रुपये. 1400 रुपये काय? सबसिडी पण आहे. त्याला सबसिडी पण आहे. इलेक्ट्रिक आहे की मॅन्युअल आहे? Manual आहे, आणि इलेक्ट्रिकची प्राईस किती आहे? इलेक्ट्रिकची प्राईस? इलेक्ट्रिकची 2500 रुपये. त्याला पण सबसिडी आहे. हा, दोघांना पण. भात जोडायची मशीन पण आहे. याची प्राईस काय आहे भात जोडायची मशीनची? 30 आहे, 32 आहे, 35 आहे. मॉडेल वाईज आहे. मॉडेल आहे आणि याला पण सबसिडी आहे काय? हा, सबसिडी गव्हर्नमेंटची. तर किती पर्सेंटेजवर आहे सगळं सबसिडी? 50% आहे. 50% सबसिडी. तर इकडे भात जोडायची मशीन पण आहे यांच्याकडे. आता आम्ही आलो आहे त्या दुकानामध्ये. तर तुमचं नाव सांगा काका. नमस्कार, मी पांडुरंग लक्ष्मण माने. माझं A1 कृषी सेवा केंद्र नावाने दुकान आहे पाचलमध्ये, राजापूर तालुक्यात. आपल्याकडे किसान क्राफ्ट, स्टील, हस्कवर्णा अशा बऱ्याच ब्रँडेड मशिनरी मिळतात शेतीच्या. वीडर, ब्रश कटर, चेनसॉ, पॉवर स्प्रे अशा सगळ्या रेंज मिळतात. आपल्याकडे एक बेनिफिट असं आहे की शासनाची 50% सबसिडी मिळेल प्रत्येक मशिनरीला. दुसरी गोष्ट सर्व्हिस, रिपेअरिंग आमच्या इथं स्वतः आहे, आम्ही स्वतः करतो. माझ्याकडे 2 मिस्त्री आहेत, ते एक तुम्हाला फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे इतर शेतीचे अवजारे तर आहेत, भात बियाणे आहेत, खतं आहेत, मशिनरी आहेत. अशा बऱ्यापैकी आम्ही काम करतो. गेली 10 वर्ष या व्यवसायामध्ये आहे मी. जर कोणाला जर पॉवर ट्रेलर घ्यायचा झाला तर तुम्ही जर त्यांनी सांगितलं ऑनलाईन फोन करून वगैरे सांगितलं तर तुम्ही डिलिव्हरी वगैरे करू शकता का? डिलिव्हरी करतो. आमच्या इथे एक कोल्हापूरला ट्रान्सपोर्ट जातं, कोल्हापूरहून बाय दुसऱ्या ट्रान्सपोर्टने जिथं लोकेशन आहे तिथं पाठवून देतो. मग ते डिलिव्हरी चार्ज वेगळा असू शकतील ना? ते किमतीच्या वेगळे कस्टमरने पे करायचा. तर बाकी सर्व तुम्ही रेडी करून तिकडे पाठवू शकता तुम्ही. देणार. आणि तुमचा एकदा नंबर सांगा. 80 87 85 22 83. ते पाचलमध्ये आहे, मेन मार्केटमध्ये आपलं मध्यस्थी दुकान आहे. ठीक आहे काका, धन्यवाद. आता ट्रॅक्टर गाडी चढून झाला आहे. तर आता आम्ही त्याला घरी वाटत त्याचा ट्रायल वगैरे आम्ही 2 दिवसांनी दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.